माझे पण लागली गेली. 475. रेजिस्टंट आणि सपोर्ट. हो. नाही. बाय. नाही. सपोर्ट. बाय करणार. सेल. गेलेले नाही. हो. हो. डिलीट नाही करायचं, डिलीट नका करू, राहू द्या. परत एकदा लावा. राईट राईट राईट. ग्रेट. लावा ना. लावा लावा. रिमूव्ह पण करू शकतो आपण. बाकीच्यांना सर्वांना समजलं? ओके. बघा, असा रिस्पॉन्स दिल्यानंतर हा यस. ऍक्च्युली काय करायचं, जिथे मॅक्सिमम टच पॉइंट आहेत ना तिथे लावून द्यायची पहिल्यांदा. ओके, जी आपण आधी लावली होती ना ती राईट होती, लावून द्या ती. ओके राईट. थोडीशी वरती घ्या. ओके राहून द्या. बघा, आता ही जे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत ना ते आत्तासाठी नाही यूज करणार. आता आपण मार्केट ज्या वेळेस त्या लेवलला परत येणार ना फिरून, त्यावेळेस आपण तिथे प्लॅन करणार बाय सेलचं. ओके, इथे डबल टॅप करून ही लाईन सोडून द्या आणि अजून एक लेवल घ्या. आणि वरती जे आहे ना वरती लावून द्या एक लेवल टॉपला. मग कशी लावली होती ना तशी. ओके, तर हे बघा, हा एकदम हाय पीक झाला. थोडं आपण ना काय करू, सगळी बॉडी जी आहे ना, बॉडी दिसती कॅन्डलची, ती वीक जे आहे ना, टोक जे आहे ना, ते सोडून द्यायचं. खाली घ्या बरं, घ्या खाली, घ्या खाली, घ्या अजून खाली. ओके, वरती थोडीशी. ओके ठीक आहे. हे सगळं काय बॉडी. आता ही वरती जी कॅन्डल जाऊन आलेली ना ती फक्त एसएल हंटिंग साठी वरती जाऊन आलेली. आता तो कन्सेप्ट थोडासा वास्ट आहे, पण नॉर्मली तुम्ही काय करा, असे जेवढे टच पॉइंट भेटणार ना त्या लेवल्स पकडून आपण काय करायचे, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. आता याला आपण कसं समजणार सपोर्ट आहे की रेजिस्टन्स आहे? आता मला सांगा, 90,000 ची जी प्राइस आहे ती तुमची सपोर्ट आहे की रेजिस्टन्स आहे? रेजिस्टन्स आहे. का बरं आपण त्याला रेजिस्टन्स म्हणणार? ओके, कारण आता करंट प्राइसला मार्केट कुठे आहे? करंट प्राइस सांगा मला. करंट प्राइसला 89 राईट, 89 ला आहे.
मग त्या लेवलच्या वरती ज्या पण लेवल्स आपण ड्रॉ करणार त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. आणि त्याच्या खाली करंट प्राइसच्या खाली जी पण लेवल असेल तिला आपण सपोर्ट म्हणतो. राईट. मग आता इथे सपोर्ट लेवल्स कुठल्या कुठल्या आहेत? 896660. ओके. आणि इमिडिएट त्याच्या खाली जी आहे ती पण आहे का सपोर्ट? मग दोन दोन तरी आहे तिथं, मग कसं समजणार आपण कोणता सपोर्ट महत्वाचा आहे? दोन बनवलेले. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला दोन दिसत आहेत म्हणून आपण ते ड्रॉ केलेले. मग पहिला सपोर्ट कोणता महत्वाचा आहे? 6 म्हणजे मी पुढची सिरीज सेम आहे ना तर लास्टचे डिजिट काउंट करते. 660 महत्वाची आता सध्या की 459 महत्वाची आहे? कुठली असेल बरं? 660 ची, कारण ती पहिल्यांदा जवळ आहे ना आपल्याला करंट प्राइसच्या. ओके. म्हणजे आपल्या लक्षात कुठं असलं पाहिजे एक तर 660 नाहीतर वरती जी लेवल आहे आपली वरती जी लेवल आहे ती म्हणजे काय? राईट. समजलं? ओके ग्रेट. समजलंय. तर आता याला आपण काय म्हणतो? सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये काही अडचण नाही? बाकीच्यांना गिव्ह मी थम्स अप. नो. नो म्हणजे काय प्रॉब्लेम नाही की आहे? कन्सेप्ट क्लिअर? येस. कन्सेप्ट क्लिअर? येस. नो प्रॉब्लेम. अरे वा छान. तुम्ही पण केलं करून बघितलं हे? करून बघितलं? ठीक आहे ठीक आहे चालेल. तर आता अशा पद्धतीने तुम्ही काय करा? सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करा आणि सपोर्टला आल्यानंतर बाय करा आणि रेजिस्टन्सला गेल्यानंतर सेल करा. एसएलटीपी कसं लावायचं समजलं का तुम्हाला? समजा आता इथे सेल करून दाखवा बरं मला. सेल करा आणि एसएलटीपी लावून दाखवा. प्राइस डिलीट नका करू. सेल करायचं आहे आपल्याला. सेल कसं करणार? सेल करण्यासाठी काय करणार आपण? पुढे टॅप करणार. त्या साईडला सेल दिसतोय ना आपल्याला, नाव ब्लिंक होतोय सेल. करा त्यावर टॅप करा. सेल वरती क्लिक करा. येस. ओके बस. ओके एक सिंगल टाइम करायचा. ओके. आता जिथे डॉट राईट एकदम छान. एसएल लावा. चला समजलं याचा अर्थ तुम्हाला. लावा. एसएल कुठे लावणार? एसएल वर टॅप करा. खाली नाव दिसते बघा क्लोज एसएल. राईट घ्या खाली ड्रॅग करा. ओके नाही थोडासा वरती 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 एसएल वरती. ओके थोडा वरती कॅन्डलची डबल कॅन्डल दिसतात ना रेड आणि ग्रीन झालेली त्यावरती लावा. लावा थोडासा वरती अजून. ओके ठीक आहे. आता टीपी लावा. ओके घ्या वरती प्राइस आणि सपोर्टला लावा. बस इनफ इनफ इनफ. आता सध्या आपण एवढंच लावणार. राईट. ब्लू एरो आला इंडिकेट झाला म्हणजे आपण राईट लावलेले. चला ब्लू एरो वरती क्लिक करा. मॉडिफाय. डन. ग्रेट. समजलं कसं करणार आहे सेल आणि बाय पण कसं करणार? तसंच करणार. तर आज प्रॅक्टिस करणार याची. ओके चालेल. आज काय करा कमीत कमी एक 10 ट्रेड घ्या सेलचे बायचे आणि आपल्या तुमचा जो ग्रुप आहे ना त्या ग्रुपला रिपोर्ट करा. काय करायचं आपलं जे ट्रेड झालेले आहेत ना त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा. हिस्ट्रीचा स्क्रीनशॉट टाकायचा. समजलं ना? बीटीसी मध्ये आता तुम्ही काम करू शकता. राईट. चालेल. तर आता आपण पुढचा कन्सेप्ट घेऊया. येस. हा ऍक्च्युली काय झालं बघा आता आपण साधारणतः काय करत असतो जोपर्यंत मार्केट रेजिस्टन्सला जात नाही तोपर्यंत आपण सेल करत नाही किंवा सपोर्टला येत नाही तोपर्यंत बाय करत नाही. असं मिडल आपण काहीच करत नाही. पण आता मला फक्त तुम्हाला सेल कसा करायचा त्याला एसएल आणि टीपी कसा लावायचा हे मला सांगायचं होतं म्हणून मी इथे इन मिडल तुम्हाला सेल सांगितला. पण इथे असं सेल करायचा नाही. साधारणतः मार्केटला तुमच्या वरच्या जी लेवल आहे ना तिथपर्यंत जाऊ द्या किंवा खालच्या लेवलला येऊ द्या. मग ज्यावेळेस तुम्ही रेजिस्टन्स लेवलला गेल्यानंतर असं रिजेक्शन भेटतं बघा. वरतून कसं रिजेक्शन आलेलं आहे या कॅन्डलला तसं रिजेक्शन आलं तर त्याच्यावरती एसएल लावणार आणि खाली टार्गेट लावणार. समजलं सेलसाठी. तसंच बाय साठी पण ज्यावेळेस तुमच्या सपोर्टला ब्रेक करून मार्केट वरती देऊन रिजेक्शन देणार आणि ते क्लोज होणार वरती सपोर्टच्या
त्यावेळेसच तुम्ही इथं बाय करणार आणि याच्या खाली तुम्ही काय करणार, एसएल लावणार. समजलं? ओके. बाय लावला की आपल्याला एसएलटीपी लावावाच लागतो. हो, ते लावलं की मग तेवढं SL आणि लावलं. हा. त्यात जे असतात त्याचा TP खाली लावला त्याच्या खाली आलं तर नाही नाही, इथे कसं बघा, आपलं इंडियन मार्केट नाहीये हे. इंडियन मार्केटला कसं असतं, ज्यावेळेस तुमचा टीपी हिट होणार त्यावेळेस म्हणजे बाय झाल्यासारखं असं तुम्ही म्हणताय. पण या मार्केटमध्ये तसं नसतं. या मार्केटमध्ये ज्यावेळेस तुमचा टीपी किंवा एसएल हिट होणार ना, त्यावेळेस तो ट्रेड क्लोज होणार, परमनंट क्लोज होणार. तिथे कुठलीही बायची ऑर्डर प्लेस नाही होणार किंवा बाय होणार नाही. किंवा तुम्ही ज्यावेळेस बाय करणार त्यावेळेसही तिथे कुठल्याही प्रकारचा सेल होणार नाही. बायची ट्रेड बाय क्लोज होणार आणि सेलचा ट्रेड क्लोज होणार. वाटलं तर तुम्ही बघा, आता इथे बाय करून बघा बरं, बाय प्लेस करा. आता काय झालं, तुमचा सेलचा ट्रेड चालूच आहे ना, ते झालं का त्या ट्रेडला क्लोज झाला का सेल? नाही झाला. ओके, समजलं? ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की फॉरेक्स मध्ये तुम्हाला बाय आणि सेल हे ऍट अ टाइम करता येतात, पण एकाच करन्सी मध्ये कधीच बाय सेल ऍट अ टाइम करायचं नाही. आता जसं आपण इथे करन्सी एकच होती ना, बीटीसी मध्ये आपण बाय पण केला आणि सेल पण केला, तर असं करायचं नाही. मी आता काय करते, तुम्हाला एज्युकेट करते बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, म्हणून मी तिथे सांगितलं की बाय करा. चला आता बायचा पण एसेल लावून दाखवा बरं, लावता येतो का बघूया आपण. बायचा एसेल कुठे लावणार? आता कुठे टॅप झालेले सगळ्यात महत्वाचं ते बघायचं. कशावर टॅप झालं आपलं? सेल वरती टॅप झालेलं आहे, ते सोडून द्यायचं. मग इकडे तिकडे टॅप करा, कुठे पण टॅप करा. व्हाईट स्क्रीन वरती कुठे पण टॅप करा. व्हाईट स्क्रीनवर ओके. वरती ब्लू डॉट डॉट लाईन दिसते ना, ती हायलाइट झाली पाहिजे. आता हे सेल वरती त्याच्या थोडस वरती फिंगर टच करा. ओके राईट, त्यावरती करा. वरती नाही, तिथे नाही, त्याच्या वरती थोडस. नाही, हे बघा तुम्ही काय करताय, सेलला एसएलटीपी हलवतायत. राईट, आपल्याला बायचा एसएलटीपी लावायचा आहे. तिथे बायची पण डॉट डॉट लाईन आहे ना, थोडस झूम करा ना, वरती करा थोडस. फिंगरनी सिंगल फिंगर यूज करा आणि स्क्रोल करा. नंबर्स जे आहे ना, त्या नंबर्सला स्क्रोल करा अपसाइड. जे नंबर्स आहेत ना, प्राइस त्या प्राइसला सिंगल फिंगरनी अप करायचं, म्हणजे कॅन्डल्सची हाईट वाढते. हा, राईट राईट राईट, व्हेरी गुड. आता इथे बघा, तुम्हाला बाय आणि सेल सेपरेट दिसतोय. ओके, मग त्या बायची जी डॉट डॉट लाईन आहे ना, त्यावर टॅप करा. राईट, आता आलं बघा, बाय हायलाइट पण झाला, डार्क दिसायला लागला. इथे बघा एसएल लावा आता. ओके, आणि टीपी लावा. एसएल वरती घ्या थोडासा. ती जी रेड कलरची कॅन्डल आलेली त्याच्या खाली. ओके, बस, इनफ इनफ इनफ. आणि टीपी पण लावा. ओके, आता काय झालं, ते निघून गेलं. राईट, तर काय करा, त्याची हाईट थोडी कमी करा. आता आपल्याला वरती टीपी लावायचं ना, बायच्या टीपी वरती असतो. राईट, एकदम छान मुवमेंट करताय, चार्ट एकदम, म्हणजे फर्स्ट टाइम तरी पण तुम्ही खूप छान हँडल करताय त्याला. राईट राईट राईट. आता बाय वरती क्लिक करा. तिथे कुठे डॉट डॉट लाईन वरती. जसं मगाशी केलं होतं तसं सेम सिमिलर वे. कुठे झालं मला सांगा आता टॅप. हा, राईट, करा. हा, आता करा परत. ओके, आलं. राईट, बरोबर समजतं. जर डार्क कलर इंडिकेट करत असेल तर आपण एसएलटीपी लावलेला आहे. घ्या वरती एसएल. आपल्या बायच्या खाली. नाही नाही नाही, रॉंग. बाय कुठे ऑर्डर 846 ला आहे ना, मग त्याच्या खाली घेणार आपण. घ्या खाली अजून थोडासा, घ्या खाली. ओके, बस, ठीक आहे. आता टीपी घ्या. ओके, राईट. टीपी कुठे, बायच्या वरती. करा मॉडिफाय. बरोबर ब्लू एरो इंडिकेट करतो बघा. तुम्ही हलवून जर टीपी खाली जर घेतला ना, तर तुमचा ब्लू एरो इंडिकेट करणार नाही, रॉंग सांगणार. घ्या बरं टीपी, 1 मिनिट खाली घ्या, तुमच्या बायच्या ऑर्डरच्या खाली ड्रॅग करा, खाली खेचा. घ्या खाली, घ्या बरं अजून खाली. बघा आता काय होणार, इथे तुमचे जे हे आहे का ब्लू कलरचा एरो, तो इंडिकेट नाही होणार. आता जरा वेळ होतोय तो, हे बघा गेला की नाही. त्याला वरती घ्या आता.
घ्या वरती, बायच्या ऑर्डरच्या वरती घ्या, घ्या वरती, घ्या वरती. ओके, बस बस. आता तो येणार बघा, ब्लू, राईट. कळलं? म्हणजे तुमचं ज्यावेळेस SMTP लावायचं चुकतं ना, त्यावेळेस तो एरो येत नाही. करा पटकन मॉडिफाय, ब्लू एरो मॉडिफाय. जोपर्यंत तुम्ही मॉडिफाय ऑर्डर करत नाही तोपर्यंत तुमचा ट्रेड ला SMTP लागत नाही. आता बघा, तुझं मार्केट थोडस जर खाली आलं की तुमचा SL हिट होऊन जाणार लगेच बायचा, आणि तुम्हाला तुमची ऑर्डर क्लोज होताना पाहायला मिळेल. ठीक आहे, समजलं? ओके, चालेल. तर आज तुम्ही प्रॅक्टिस करा. उद्या मी तुम्हाला काय करते, टेक्निकल घेते की सपोर्टला आपल्याला काय पाहिल्यावरती बाय करायचं, सेल करायचं, त्यानंतर स्ट्रॅटेजी देते, म्हणजे आपला क्लास ओके. ठीक आहे.